friends, I am Mr. Giri sir. Today we are going to learn the lesson on saying please. The writer of the lesson is Alfred George Gardiner. In this lesson, the writer is trying to tell us the value of good manners in social life and the importance of politeness and courtesy in daily behavior. It means that the words like please, sorry, thank you, welcome, these are the words which show the good manners in our day-to-day life, and the writer is trying to tell the good manners and politeness in our life in a very different way. And now we are going to see what the lesson is. Now we are to see the lesson on saying please. In the breakers part, we have to list the words of courtesy that we use in our daily life and discussing them with your partner and explaining the purpose of using each. यामध्ये आपल्याला आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण जे काही नम्रतेविषयी किंवा शिष्टाचार दाखवण्याविषयी असणारे शब्द वापरतो ते आपल्याला लिस्ट डाऊन करायचे आहेत. आणि इथे मी तुम्हाला ते दिलेले आहेत की हॅलो, नाईस टू मीट यू, एक्सक्यूज मी, वेलकम, गुड मॉर्निंग, थँक यू, सॉरी, माय प्लेजर, पार्डन मी और प्लीज. हे सगळे शब्द आहेत जे आपल्याला आपल्या रोजच्या जगण्यामध्ये नम्रता आणि शिष्टाचार दर्शवतात. नेक्स्ट वी हॅव टू लिस्ट द traits of people. So here some character traits of people are given. लोकांच्या स्वभाव वैशिष्ट्याविषयी इथे काही शब्द दिलेले आहेत. Some are positive traits. त्यातल्या काही चांगल्या सवयी आहेत. While others are not. आणि काही नाहीत. Tick the ones you feel are desirable. आणि चांगल्या योग्य सवयी तुम्हाला ज्या वाटतात त्याच्यापुढे टिक मार्क करायचा आहे. आणि इथे शब्द दिलेले आहेत बघा. कनिविंग म्हणजेच गैरकृत्य करणारा, त्यानंतर इनसेन्सिटिव्ह असंवेदनशील, त्यानंतर स्लाय म्हणजेच धूर्त मतलबी, ह्युमरस विनोदी, साधा भोळा, याच्यासाठी नेव असा शब्द आहे. त्याचबरोबर बेनेव्होलंट परोपकारी, इतरांवर उपकार करणारा असा शब्द आहे. त्यानंतर ॲग्रेसिव्ह आक्रमक, स्कीमिंग कट रचणारा, वाईज हुशार, इगोइस्टिक अहंकारी, मॅनिप्युलेटिव्ह फेरफार करणारा, त्याचबरोबर र्यूड उद्धट, बोस्टफुल बढाया मारणारा, हंबल नम्र, टेरिटोरियल प्रादेशिक म्हणजेच प्रादेशिकवाद करणारा, पॅट्रोनायझिंग संरक्षण करणारा, आणि जनरस उदार. So these are the words given and we have to find out the positive traits. So I have done it. Humorous is the positive trait. Benevolent is the positive trait. Then wise is positive, as well as humble and generous are the positive traits. Means चांगल्या सवयी किंवा शिष्टाचाराच्या चांगल्या सवयी असं आपण म्हणूया. आफ्टर दॅट इटिकेट अँड मॅनर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ पर्सन टू लिव्ह इन द सोसायटी. आणि काही आपण दररोजच्या जीवनात जे आपण वावरत असतो त्यावेळी काही गोष्टी आपण पाळणं गरजेचं असतं आणि त्या गोष्टी इथे लिस्ट केलेल्या आहेत. टू रिसीव्ह फोन कॉल्स वाईल यू आर इन अ लेक्चर ऑर क्लास. आपण ज्यावेळी एखादं लेक्चर अटेंड करत असू तेव्हा फोन कॉल आपण रिसीव करायला नाही पाहिजे, कारण सगळं डिस्टर्ब होऊन जातो. देन टू नॉक बिफोर यू एंटर युअर प्रिन्सिपल्स ऑफिस. प्रिन्सिपल सरांच्या केबिनमध्ये ऑफिसमध्ये जाताना दरवाजा खटखट करणे किंवा त्यांची परवानगी घेणे ह्या
काही चांगल्या सवयी आपण म्हणूया. टू थँक द पर्सन हू ऑफर्स यू टी ऑर कॉफी. कोणी जर आपल्याला चहा किंवा कॉफी विचारत असेल तर त्याला आपण थँक्यू म्हणणं चांगली सवय आहे. टू बी पोलाईट अँड कोर्टियस टू अदर्स. इतरांशी नम्रपणे वागणे, सभ्यपणे वागणे हे देखील चांगलं लक्षण आहे. टू लिव्ह द क्लासरूम विदाऊट द टीचर्स परमिशन. आणि ही वाईट सवय आहे की वर्गातून शिक्षकांच्या परवानगीशिवाय आपण बाहेर जातो. देन टू ऑक्युपाय द सीट्स रिझर्व्ड फॉर लेडीज ऑर फिजिकली चॅलेंज्ड. महिलांसाठी राखीव जे सीट असतात इन अ बस ऑर अ ट्रेन, तर ते महिलांसाठी राखीव असलेले सीट्स, त्याचबरोबर दिव्यांग लोकांसाठी असलेले किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सीट्सवर बसणे ही वाईट सवय आहे. तर आपल्याला हे ॲप्रोप्रिएट म्हणजेच कोणत्या योग्य सवयी आहेत आणि इनॲप्रोप्रिएट कोणत्या अयोग्य आहेत हे सांगायचं आहे. आपण आत्ता चर्चा केलेली आहे. द सेकंड, थर्ड अँड फोर्थ आर ॲप्रोप्रिएट हॅबिट्स ऑर ट्रेट्स अँड inappropriate we have the first, fifth and sixth sentence. Now we are to see the information about the writer Alfred George Gardiner. He was born in 1865 and died in 1946. Was born at Chelmsford in Essex in 1865. 1865 जन्म झालेला आहे. ही स्टार्टेड हिज लिटररी करिअर ॲज अ जर्नलिस्ट. पत्रकारितेपासून त्यांच्या या साहित्यिक जीवनाला सुरुवात झालेली आहे. ॲट द एज ऑफ 37, 37व्या वर्षी, ही वॉज अपॉइंटेड एडिटर ऑफ द डेली न्यूज लंडन. लंडन येथील डेली न्यूजच्या संपादकपदी त्यांची नियुक्ती 37व्या वर्षी झालेली आहे, वयाच्या 37व्या वर्षी. अंडर द सिडोनिम, पेन नेम, दॅट इज टोपन नाव, अल्फा ऑफ द प्लॉ हे त्यांचं टोपन नाव. ही मेड रेग्युलर कॉन्ट्रीब्युशन्स टू द डेली न्यूज, द मँचेस्टर इव्हिनिंग न्यूज एट्सेट्रा. हिज एसेज आर युनिफॉर्मली इलिजंट, ग्रेसफुल अँड ह्युमरस. इलिजंट मोहक, ग्रेसफुल अट्रॅक्टिव्ह आकर्षक आणि ह्युमरस विनोदी अशा पद्धतीचे त्यांचे एसेज, निबंध किंवा जे काही ते आर्टिकल्स होते ते त्यांचे वैशिष्ट्य सांगता येतील. द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शोअर, मेनी फरोज अँड लिव्ज इन द वाइंड आर सम ऑफ हिज बेस्ट नोन रायटिंग्स. ही त्यांची काही गाजलेली पुस्तकं आपल्याला सांगता येतील. हिज युनिकनेस लाईज इन हिज ॲबिलिटी टू टीच द बेसिक ट्रूथ्स ऑफ लाईफ इन ॲन इझी अँड अम्युझिंग मॅनर. त्यांचं हे वैशिष्ट्य म्हणता येईल. विशिष्टता त्यांची अशी आहे की ते जे काही द बेसिक ट्रूथ ऑफ लाईफ, जीवनातलं बेसिक मूळ सत्य जे आहे ते अतिशय सोप्या भाषेत आणि अम्युझिंग, मनोरंजक अशा पद्धतीनं ते सांगतात. ही रेज्ड द क्वेश्चन ऑफ मोरॅलिटी इन एव्हरीडे लाईफ. आणि नीतिमत्तेचा प्रश्न त्यांनी त्यांच्या लिखाणातून दररोजच्या जीवनातला मांडलेला आहे. इन ऑन सेईंग प्लीज ही पॉइंट्स आउट द व्हॅल्यू ऑफ गुड मॅनर्स इन सोशल लाईफ. यामध्ये या ऑन सेईंग प्लीज या लेसनमध्ये ते सांगतात दररोजच्या आपल्या जीवनातल्या शिष्टाचाराच्या सवयींबद्दल. अँड एम्फसाइजेस द इम्पॉर्टन्स ऑफ कोर्टसी अँड पोलाइटनेस इन डेली बिहेवियर. आणि आपल्या रोजच्या वर्तणुकीत या गोष्टींचं किती महत्त्व आहे, नम्रता असेल किंवा सभ्यता असेल याच्या किती महत्त्व आहे हे देखील ते सांगतात. ही शोज हाऊ पोलाईट स्पीच अँड मॅनर्स स्वीटन द ॲटमॉस्फिअर. आणि ते दाखवून देतात की आपण नम्रपणे एखाद्याशी बोललो तर वातावरण किती गोड राहतं अराउंड. अँड हाऊ डिस्कोर्टसी अँड इल मॅनर्स स्पॉईल ऑर पोल्यूट इट. आणि त्याच पद्धतीनं आपण जर डिस्कोर्टसीने वागलो, असभ्यपणे वागलो तर वातावरण दूषित व्हायला वेळ लागत नाही. नाव द लेसन ऑन सेईंग प्लीज.
The young liftman in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. यामध्ये एक लिफ्टमन आहे ज्याने एका पॅसेंजरला म्हणजे लिफ्टमधून वर जाणाऱ्या पॅसेंजरला बाहेर काढलेला आहे, फेकून दिलेला आहे. कशासाठी? तर दंड म्हणून फेकलेला आहे त्याला बाहेर, कारण त्यानं जो गुन्हा केला तो निसंशय चुकीचाच होता. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज, आणि तो फक्त प्लीज म्हणण्याचा प्रश्न होता. द कॉम्प्लेंट एंटरिंग द लिफ्ट सेड, आणि तक्रार करता त्या लिफ्टमध्ये आल्यानंतर म्हणाला टॉप, म्हणजे मला वरच्या मजल्यावर जायचं आहे. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज, परंतु लिफ्टमॅनचं म्हणणं असं होतं की त्यानं टॉप प्लीज, कृपया मला वरच्या मजल्यावर न्या, असं म्हणायला पाहिजे होतं. अँड धिस कन्सेशन बिईंग रेफ्युज्ड, आणि ही त्याची मागणी ही त्या प्रवाशाकडून रेफ्यूज केली गेली, त्याला नकार दिला गेला. ही नॉट ओनली डिक्लाइन्ड टू कॉम्प्लाय विथ द इन्स्ट्रक्शन बट हर्ल्ड द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट, म्हणजे त्याला सहकार्यच करायचं किंवा त्यानं जे मागणी केलेली आहे त्याच्याशी सहकार्य करायचं सोडून त्या प्रवाशाला बाहेर फेकलं गेलं, कारण तो प्लीज असं म्हटलं नव्हतं. धिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कॉमेंट ऑन मॅनर टू फार, आणि हे खऱ्या अर्थानं अशिष्ट अशा पद्धतीचं वर्तन होतं. डिस्कोर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स, आणि आपण अशिष्ट वागणे किंवा अशा पद्धतीचं वागणे हे इज नॉट अ लीगल ऑफेन्स, आहे कायदेशीर गुन्हा मानला जात नाही. डिस्कोर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स, असभ्यपणे वागणे हा कायदेशीर गुन्हा नाही. अँड इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी, आणि तो हल्ला किंवा मारामारीचे कारण होऊ शकत नाही. इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन, द लॉ विल ॲक्विट मी, अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ रिझनेबल व्हायलन्स. जर एखाद्या चोरानं माझं घर फोडलं आणि मी त्याला मारहाण केली तर कायदा मला निर्दोष सोडेल, आणि जरी मी त्याच्यावर शारीरिक हल्ला केला तरी कायद्याने मी मर्यादितपणे बदला घेऊ शकतो. इट डज नॉट बिकॉज द बर्गलर अँड माय असायलंट हॅव ब्रोकन क्वाईट डेफिनाईट कमांड्स ऑफ द लॉ. असं चालू शकतं कारण त्या चोराने आणि माझ्यावर हल्ला करणाऱ्याने कायद्याच्या काही कलमांचा भंग केलेला आहे. बट नो लीगल सिस्टीम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स. परंतु उद्धटपणा, उरुमटपणा केला तर कोणत्याही लिखित कायद्याचा भंग होत नाही. ऑर कुड सँक्शन द यूज ऑफ व्हायोलन्स अगेन्स्ट समथिंग विच इट डज नॉट इटसेल्फ रेकग्नाइज ॲज अ लीगली पनिशेबल ऑफेन्स. आणि एखाद्याला मारहाण करण्यास मान्यता मिळत नाही अशी उद्धटपणाची कृती कायदेशीर शिक्षापात्र गुन्हा मानली जात नाही. अँड आवर सिम्पथी विथ द लिफ्टमॅन वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिजनेबल. आणि जरी आपणास त्या लिफ्टमनविषयी सहानुभूती वाटली तरी आपणास हे मान्य केलं पाहिजे की कायद्यानं दिलेली शिक्षा योग्यच आहे. इट वुड नेवर डू इफ वी वेअर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स ears because we did not like their behavior or the tone of their voices or the scowl of their faces. आणि लोकांचं वागणं आपल्याला आवडत नाही किंवा त्यांच्या आवाजातील सूर आवडत नाही किंवा त्यांच्या चेहऱ्यावरील घमेंड आवडत नाही म्हणून त्या लोकांच्या कानावर ठोसा लगावणे कधीही योग्य नाही. आवर फिस्ट्स वुड नेवर बी आयडल अँड द गटर्स ऑफ द सिटी वुड रन विथ ब्लड ऑल डे. आणि आपण त्यांना मारणे किंवा शहराच्या गटारांमधून
रक्ताचे पाठ वाहणे हे आपण करू शकत नाही जर आपल्याला एखाद्याचं वागणं किंवा त्याच्या आवाजातला सूर, त्याचबरोबर त्याच्या चेहऱ्यावरील घमेंड आवडत नसेल, नाराजी आवडत नसेल तर. आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायोलंट रिटॅलिएट. मला पाहिजे तेवढा असभ्य असंस्कृत असलो तरी कायद्याने हिंसक हल्ल्यापासून माझे रक्षण केले पाहिजे. आय मे बी हॉटी or boorish and there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. आणि मी घमेंडखोर असेल किंवा उद्धट असेल तर मला कोणतीही शिक्षा दंड होणार नाही, फक्त मी वाईट स्वभावाचा आहे असा शिक्का पडेल. The law does not compel me to say please or to attune my voice to other people's sensibilities any more than it says that I shall not wax my mustache or dye my hair or wear ringlets down my back. आणि कायदा मला कृपया म्हणा अशी सक्ती करू शकत नाही किंवा इतर माणसांच्या संवेदनाशी मला माझा स्वर जुळवून घेतला पाहिजे अशी सक्ती करू शकत नाही. जसे मी माझ्या मिशा काढल्या नाही किंवा केसांना रंगवले नाही किंवा माझ्या पाठीवर केसांचे वेटोळे ठेवले तर या इतरांना न आवडणाऱ्या गोष्टी केल्या तरीही कायदा माझ्यावर सक्ती करू शकत नाही. इट डज नॉट रेकग्नाइज द लॅसरेशन ऑफ आवर फिलिंग्स ॲज अ केस फॉर कॉम्पेन्सेशन. देर इज नो अलाउन्स फॉर मोरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दीज मॅटर्स. आणि अशा बाबतीत नैतिक किंवा बौद्धिक नुकसानीस कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही. दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेजेस आर निग्लिजिबल. याचा अर्थ असा नाही की नुकसान हे नगण्य असते, नाममात्र असते. इट इज प्रोबॅबली दॅट द लिफ्टमन वॉज मच मोर ॲक्च्युअली हर्ट बाय वॉट ही रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग दॅन ही वूड हॅव बीन इफ ही हॅड अ किक on the shins for which he could have got a legal redress. अशी शक्यता आहे लिफ्टमनचं मन खूपच दुखावलं असेल, तो याच्या सामाजिक दर्जाबाबत केलेला अपमान आहे असं मानत असेल. जर त्या पॅसेंजरने लिफ्टमनला पिंडरीवर लाथ मारली असती तर त्याला कायद्याने नुकसान भरपाई मिळाली असती, पण मन दुखावल्याबद्दल मिळत नाही. The pain of a kick on the shins soon passes away, but the pain of a wound to our self-respect or our vanity may poison a whole day. आणि त्याने मारलेल्या लाथेच्या वेदना लगेच निघून गेल्या असत्या, परंतु आत्मसन्मानावर झालेली जखम किंवा आपल्या स्वाभिमानावर झालेली जखम दिवसभर मनामध्ये विष कालवत राहते. आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमन डिनाईड द रिलीफ of throwing the author of his wound out of the lift. आणि मी समजू शकतो लिफ्टमननं असं का केलं असेल. जर त्याने त्याला लिफ्टमधून बाहेर फेकून दिले नसते तर तो अपमान कित्येक तास मनातल्या मनात उबवत बसला असता. आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमन डिनाईड द रिलीफ ऑफ थ्रोईंग द ऑथर ऑफ हिज वूंड आउट ऑफ द लिफ्ट, ब्रूडिंग ओव्हर द इन्सल्ट बाय द आवर and visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. आणि मग घरी गेल्यानंतर संध्याकाळी बायको समोर त्याने तो मनात साठवलेला राग बायकोवर काढून मानसिक संतुलन साधावे लागले असते त्याला. फॉर देअर आर फ्यू थिंग्स मोर कॅचिंग दॅन बॅड टेम्पर अँड बॅड मॅनर. वाईट स्वभाव आणि गैरवर्तणूक यासारख्या गोष्टीवर आपले लक्ष खेचले जाते. When Sir Anthony Absolute bullied Captain Absolute, the latter went out and bullied his man Fag, whereupon Fag went out downstairs and kicked the page boy. Probably the man who said top to the liftman was really only getting back on his employer who had not said good morning to him. आणि
जेव्हा अँथोनी ॲब्सोल्यूट हे एक कॅरेक्टर आहे, हे कॅप्टन ॲब्सोल्यूट नंतर पुढे फॅग या त्याच्या कर्मचाऱ्यास त्रास देतात. पुढे फॅग जिन्यावरून खाली येतो आणि नोकराला लाथ मारतो. कदाचित टॉप म्हणणारी व्यक्ती गुड मॉर्निंग न म्हणणाऱ्या त्याच्या नोकराचा राग मनात धरून आली असेल. टू हिम बिकॉज ही हिमसेल्फ हॅड बीन हेनपेक्ड ॲट ब्रेकफास्ट बाय हिज वाईफ. आणि तो त्याच्या बायकोचं बोलणं खाऊन आला असेल म्हणून तो नौकर त्याच्या मालकाला किंवा त्या लिफ्टमनला गुड मॉर्निंग म्हणलेला नसेल. म्हणजेच इथं आपली मानसिक स्थिती कशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न लेखकानं केलेला आहे. लेखक म्हणतो की घरात बायको नीट बोलली नाही म्हणून त्या व्यक्तीने आपल्या बॉसवर राग काढला, बॉसने लिफ्टमनवर काढला. तर अशा पद्धतीनं कॅप्टन ॲब्सोल्यूट यांचं देखील उदाहरण लेखक इथं आपल्याला देतो. टू whom the cook had been insolent because the housemaid had answered her back. आणि इथे बायको कशामुळे रागावली तर तिला जो स्वयंपाकी होता त्यानं उलटं बोलला असेल, त्याला तिथली जी हाऊसमेड आहे, नोकरानी आहे, ती उलटं बोलली असेल. वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ आवर इल ह्युमर्स. आणि आपण आपल्या वागण्याने या जगाला संसर्गित करत असतो. बॅड मॅनर्स प्रोबॅबली डू मोर टू पॉयझन द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. एका वर्षात होणाऱ्या गुन्ह्यापेक्षा वाईट वागण्याने जीवनाच्या सामान्य प्रवाहात जास्त विष कालवलं जातं. अपराधी गोष्टींपेक्षा अशा पद्धतीच्या गोष्टी जास्त घडतात. फॉर वन वाईफ हू गेट्स अ ब्लॅक आय फ्रॉम ॲन अदरवाईज गुड नेचर्ड हजबंड देर आर 100 हू लिव्ह अ लाईफ ऑफ मार्टिरडम अंडर द शॅडो ऑफ अ मोरोज टेम्पर. आणि आपल्या सज्जन असणाऱ्या नवऱ्याकडून जेव्हा त्याच्या बायकोला मारहाण होते अशी एखादी घटना घडते, परंतु त्यापेक्षाही शेकडो अशा स्त्रिया आहेत ज्या आपल्या नवऱ्याच्या लहरी रागीट स्वभावामुळे दुःखाच्या छायेत शहिदाप्रमाणे मानसिक दुःखाचे जीवन जगत आहेत. बट ऑल द सेम द लॉ कॅन नॉट बिकम द गार्डियन ऑफ आवर प्रायव्हेट मॅनर्स. परंतु असं असलं तरी कायदा आपल्या खाजगी जीवनात कसे वागावे यापासून आपले रक्षण करू शकत नाही. नो डिकॅलॉग कुड कव्हर द व्हास्ट एरिया ऑफ ऑफेन्सेस अँड नो कोर्ट कुड ॲडमिनिस्टर अ लॉ विच गव्हर्न्ड आवर सोशल सिव्हिलिटीज. आणि कुठलाही कायदा आपल्या खाजगी जीवनात कसे वागावे यापासून आपले रक्षण करू शकत नाही. त्याचबरोबर येशू ख्रिस्तांच्या बायबलमध्ये दिलेल्या 10 आज्ञा म्हणजेच डेकेलॉग ह्यासुद्धा आपल्याला या सर्व गुन्ह्यांना व्यापू शकत नाहीत. आणि कोणतेही न्यायालय सामाजिक जीवनातील वर्तन, आपले बोलणे, आपल्या भुवयांची हालचाल कशी व्हावी याच्यावरती कायदा करू शकत नाही. आवर स्पीच, द टिल्ट ऑफ आवर आयब्रोज अँड ऑल आवर मूड्स अँड मॅनर्स, नो लॉ कॅन become the guardian of our private manners. But though we are bound to endorse the verdict against the liftman, most people will have a certain sympathy with him. परंतु जरी आपण लिफ्टमनला कायद्याने दिलेल्या शिक्षेला बांधील असलो तरी अनेक लोकांची सहानुभूती ही लिफ्टमनच्या बाजूला आहे. So the remaining part we will see in the next lecture. Thank you.